नमस्कार मंडळी, मी साक्षी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे. तर मंडळी, लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही आपल्या भाऊच्या आणि बहिणीच्या लग्नाचा एक व्लॉग पाहिलेला आहे आणि आता तो टू बी कंटिन्यू आपण पुढे करणारच आहोत. बट थोडं एडिटिंगचं काम आपलं चालू आहे आणि काही फाईल ज्या आहेत त्या माझ्या करप्ट झालेल्या आहेत, सो त्या पुन्हा मला घ्यायच्या आहेत. बट त्या पण मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन. आणि आत्ता मी आले, आज संडे आहे आणि आज संकष्टी चतुर्थी पण आहे. तर आज मी आलेले आहे गावी. पूर्ण वीकली ऑफिसमध्ये काम करून संडे हा असा सेलिब्रेट कोणी करत असेल तर वा वा वा, खूप छान वाटतं आहे. आणि मागचं वातावरण तुम्ही बघू शकता, पूर्ण डोंगरातून असे धबधबे वाहत आहेत, खूप छान वाटतं आहे. आणि पूर्ण डोंगरावरती असं धुकं झालेलं आहे. सो आता चला, आता आपण मम्मी पप्पा भाऊ बहिणी हे सगळेजण आले होते आधी, त्यांनी 2 खासर लावून घेतलेले आहेत आणि आता मी आणि दिदी आलेलो आहोत. तर आता आम्ही सगळे आता कड्यातले रोप आहे ते खणणार आहोत. सो चला, आता तुम्ही आत्ता ह्या व्लॉगमध्ये मस्तपैकी आपल्या भात लावणीचं जे पण रोप आहे ते आज खणणार आहोत. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला तेच पाहायला मिळणार आहेत आणि आपण दिवसभरात काय काय मज्जा करणार आहोत, कशी शेतातली धमाल असते तुमच्यासोबत मी नक्की आता शेअर करणार आहे. सो चला, आता बघूयात आपण आपला दिवस आजचा कसा जातो आहे. सो लेट्स गो, चलो. इकडे समोर पप्पा भाऊ वगैरे चाललेले आहेत आणि इकडे मागे आहेत ते आमच्या वहिनीबाई आहेत. आणि ते वरती तुम्ही पाहू शकता, मस्त धबधबे वाहत आहेत डोंगरातून. आणि वरती इथे वाडोबाच्या डोंगरावरती पूर्ण धुकं झालेलं आहे. एक नंबर नजारा आहे हा. आणि पूर्ण आजचा हा आपला हा दिवस संडे, आज इथेच आपण छानपैकी एन्जॉय करणार आहोत. सो एकंदरीत तुम्ही आत्ता हे खूप छान दृश्य पाहिलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही पूर्ण डोंगरावरती असं हिरवळ पसरलेली आहे आणि मध्ये मध्ये पाऊस याच्या सरी येत आहेत आणि डोंगरावरती समोर असं मस्तपैकी धुकं आलेलं आहे. सो आजचा दिवस तर खूप भारी असणार आहे आणि भात लावणीला खूप जास्त आम्ही एक्सायटेड असतो. बट कामामुळे वगैरे आता जास्त येत नाही, पण वेळात वेळ काढून आज आम्ही संडेच्या दिवशी आलेलो आहोत आणि खूप जास्त एन्जॉय करणार आहोत. स्वतः कड्यातल्या रोपात चाललेलो आहोत आपण. आणि इकडे मागे बघू शकता पाणी किती साचलेलं आहे इथे. स्वतः चला जाऊयात. आणि समोर आमच्या इथे वहिनीबाई ऑल सेट आहेत, या वर्षीच्या भात लावणीच्या मानकरी आहेत त्या, आणि त्यांनीच आघाडी घेऊन आपल्या 2 खासरे लावलेले आहेत. समोर पाहू शकता इथे शेततळ्यात आणि भाऊ वगैरे पुढे गेलेले आहेत. स्वतः आम्ही पण जातो. आणि माझा रेनकोट दिदीकडे आहे आणि दिदी मागे आज मला भिजायला होतं आता, पण आता एन्जॉयमेंट करून चालणार नाही कारण की आत्ता जर भिजलं तर दिवसभर पूर्ण तसंच ओल्या अंगामध्ये बसावं लागेल. स्वतः मी काहीतरी घेते डोक्यावरती तसं माझ्याकडे. आणि आधी दाढ खणायला आपल्याला रोप खणायला वगैरे तिवका हवी. आता हे तिवकी पुढे नष्ट होत चाललेले आहेत, त्यांची जागा आपल्या तेल डब्याने घेतलेली आहे. स्वतः जे प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्हाला तेल डबा दिसेल, कारण की ज्याने त्यांनी आपापलं आसन घेऊन जायचं आहे, ही पद्धत आहे आमची. स्वतः हे तर पुढे गेलेले आहेत, आता आम्ही पण जातो. आणि लास्ट टाईम आमच्या वहिनीबाई गाडीने आल्या होत्या आणि आता आमच्या वहिनीबाई म्हणतात आपल्या बरंच लांब कड्यात शेत आहे, पण आता वहिनीबाईलाच माहिती आहे तीच मालकी नाही, तिलाच करायचं आहे. आता फर्स्ट तिची लावणी आहे आणि ती खूप छान एन्जॉय करते आहे. चला तुम्हाला दाखवते मी. रोड बघा किती भारी आहेत आमच्या जायला. पडला नाही एखादं उठणारच नाही अशी तऱ्हा झालेली आहे. चलो, हे बघा आत्ताच म्हणले कोणीतरी पडलं की उठायचं नाही. आणि आमच्या हर्षल शेटनी दिवसाची सुरुवात तर केलेली आहे. अरे चप्पल 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 चप्पलच गेली असती. आत्ताच म्हणलं तर कोणतरी पडू शकतं असा हा रस्ता आहे आणि आमच्या हर्षल दादांनी त्याची एक झलक तुम्हाला दाखवलेली आहे. सो चला आता. आणि इकडं आमची शेतकऱ्यांची कागद बांधण्याचं काम चालू आहे. कागद बांधायचा पाऊस गेलेला आहे तरी काळाची गरज आहे, पण आमच्या बंधुराजांना गाठ मारता येत नाही. वहिनीबाईंनी जरा हेल्प करावी असं आम्ही म्हणतोय. शिकले पोरग, बायको आल्या शिकलं जरा तरी. बांधली चलो. सो आता आम्ही आपल्या कड्यातल्या रानात पोचलेलो आहोत आणि इथे मागे बघा, इथे मस्तपैकी ओढ्याला पाणी आलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते आपली इथं शेत. इथे जे आहे हे आपलं एक छोटं चोंडा आहे, त्याच्या खाली एक दुसरं चोंडा आहे आणि आता आपण तालीत जाणार आहोत. सो तालीत आपण रोप पेरलं होतं, तर ते आता रोप असं आपल्याला काढायचं आहे.
आणि इथे आमच्या दिदूताईंचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याकडे आमचा रेनकोट आहे. तो आता चला जाऊयात आपण शेतामध्ये. तर पूर्ण पाटाचं पाणी आपल्या शेतात आलेलं आहे आणि यावर्षी आपल्या भातशेतीचं खूप जास्त नुकसान झालेलं आहे. कारण की आपली जी ताल आहे त्याच्यावरती आमच्या जे चुलत्या आहेत त्यांचं शेत आहे आणि त्यांची पूर्ण ताल जी आहे ती आमच्या तालीच्या एका कोपऱ्यामध्ये पडलेली आहे. सो थोडं रिस्की काम आहे आणि थोडंसं नुकसान पण झालेलं आहे. बट एनिवे ते काही आपल्या हातामध्ये नाही आहे. आता नैसर्गिक जे काय झालेलं आहे त्याला आपण काही करू शकत नाही. बट चलो. सो आता आपल्या ह्या तालीतल्या रोपाची ही अवस्था झालेली आहे. फक्त म्हणजे या एका ताल पडल्यामुळे तुम्हाला दाखवते. सो आता असं आपण इथे 5 पायलांचं रोप केलं होतं. पूर्ण ह्या ताल पडल्यामुळं अर्ध्या भागात तर पूर्ण आमच्या इथे हे सगळं तालीची सगळी माती गेली आहे आणि यांची पूर्ण जी ताल आहे ती सगळी आपल्या तालीमध्ये पडलेली आहे. सो असं काहीचं यावर्षीचं आपलं भात लावणीचं खूप जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ते पण आपल्यामुळे नाही तर वरची ताल जी आहे त्यांची ती आपल्या तालीमध्ये पडलेली आहे. सो चला आता खरंतरी आता बघतो आम्ही की होतंय का. आणि कारण की पूर्ण अशी माती सगळी आलेली आहे. सो आता आम्ही पाणी अडवायचं काम करणार आहोत कारण की रोप खाण्याला पाणीच नाही आहे. सो आता दिदी जिथपर्यंत थांबली आहे तिथपर्यंत आम्ही आमचं पूर्ण रोप पेरलं होतं. पण हे जे यांची ताल पडलेली आहे एवढी मोठी त्याच्यामुळे सगळं जे पाणी आहे ते सगळं ते माती वगैरे सगळं त्या ह्याच्यामध्ये आले त्यामुळे सगळी दाड आमची बुडून गेलेली आहे. सगळं आमचा मूड स्पॉइल झालेला आहे. इथे येऊन सगळं असं पाहिलेलं आहे. स्वतः पाऊस आहे त्यामुळे ते पण काही ताल बांधू शकत नाहीत. हे सगळं काम आता उन्हाळ्याचंच आहे. आणि आता आमचा भाऊ गेलेला आहे घरी परत पावडा आणायला कारण की इथे सांडीपाशी पाणी आम्हाला थोडंसं अडवायला लागणार आहे तरच थोडंसं रोपामध्ये पाणी येऊ शकतं. चलो आता दिदी आणि इथे वहिनीबाई आता आमची पाणी अडवायचं काम करतात. तिकडे हर्षल आहे कारण की हे सगळं असं पडल्यामुळं पाणीच नाही आमच्या इथे साचत आहे. पाहू शकता आपल्या तालीला असे झरे आहेत त्यामुळे पाण्याची इथे काहीच कमतरता नसते. बट यावर्षी याने खूप जास्त आम्हाला नुकसान केलेलं आहे. चला आता असं थोडंफार पाणी इकडे रोपासाठी घेऊयात म्हणजे थोडंफार काम पटपट होऊन जाईल. चला बाबा माझ्या तिकडून पाणी आहे तर तिकडून थोडंसं रोपाला सुरुवात करा असं पप्पा म्हणतात. चला बघूया काही करून हे काढावं तर लागणारच. आम्हाला जस्ट वाटलं होतं पुण्याला असताना की थोडासा कोपरा पडला असेल बट हे पाहतोय तर असं वाटतंय की झालंय काय. आणि एवढं मोठंच तुम्हाला मी समोरून दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने फ्रंट कॅमेऱ्याने की हे काय अवस्था झालेली आहे. तर असं असतं शेतकऱ्याची लाईफ. काय तुमच्यासमोर एक नैसर्गिक आपत्ती येईल हे काही सांगू शकत नाही. बट स्टील आपण हार मानायची नाही. आपण हे करून दाखवायचं. चला आता आपण सुरुवात करूयात. सो अशी पूर्ण अशी ही मोठी अशी ताल आहे. त्या तालेचा म्हणजे ऑलमोस्ट त्यांचा तो पूर्ण कोपराच पडलेला आहे आणि ते असं इथपर्यंत पडून ही सगळी माती वगैरे थोडे छोटे खडी वगैरे हे येऊन पूर्ण त्याचा जास्त माती आमच्या रोपामध्ये गेली आणि पूर्ण रोप जे आहे ते सगळं गाडून गेलेलं आहे. 5 पायलांचं रोप हे एवढंसं राहिलेलं आहे. तर हे आता आमची ताल तरी भागते का नाही हेच कळत नाही. आणि लावून पण हे कितपत असंच राहतंय का अजून पडतंय पुढच्या पावसामध्ये तेच कळत नाही आहे. आणि ही माती एवढ्या जास्त प्रमाणात आली आहे ना हे तुम्ही बघू शकता. आता मी फक्त उभी राहील तर ऑलमोस्ट माझा एवढा पाय गेलेला आहे या मातीमध्ये. सो तेव्हा ही अशी अवस्था आहे सध्या. चला तर एवढी अशी आपली पूर्ण मोठी ताल आहे. तर या साईडने तर ही ताल पडल्यामुळे पूर्ण माती येऊन इकडचंच आपलं नुकसान झालेलं आहे. बट इकडे थोडं पाणी आहे त्यामुळे इथून आता रोप खाण्याला सुरुवात करायची. पप्पा दीदी आणि वहिनीबाई आपल्या बसलेल्या आहेत. चला आता मी पण बसते आणि आपण करूया सुरुवात. इकडे आपले पप्पा करतायत इथे दिदूबाई करतायत आणि इकडे आहेत आपल्या वहिनीबाई. इकडे बघा वहिनीबाई जरा त्या तुम्हाला दाखवतील कसं रोप खाण्याचं. दाखवा बरं. सो आता सगळ्यांनी आपापल्या पाता घेतलेल्या आहेत आणि आता माझी ही पात घेतली आहे. सो आता लेट्स डू इट. चलो दिसली
हा खेकड ए मला छोटे पिल्लू दिसले दाखवू का? इथे बघा खेकडीचं पिल्लू आहे छोटूसं. आणि आमच्या तालीला एवढी छान भात दरवर्षी येत असतं, पण यावर्षी त्यांची ताल पडल्यामुळं खूप जास्त आपलं नुकसान आहे. आणि तुम्हाला इथे खेकड दाखवते, खूप खेकडी आहेत आमच्या इथे, खूप खूप. आता तुम्हाला दिसेल का नाही बघूया. तर काय पांढरी पांढरी आहे, लय शेवाळे आमच्याकडे. इथे बघा खेकडीचा नांगा, इथे बघा खेकडीचा नांगा आहे. इथं खूप जास्त खेकडीची बोळ आहेत. सो आता इथे मागे पाहू शकता, इथे आमचे बंधुराज आहेत. त्यांनी थोडी थोडी आम्हाला रोप काढायला मदत केलेली आहे, कारण की आमच्या भावाला थोडीफार रोप नाही काढता येत, तो लावू शकतो. सो आता आम्ही बऱ्यापैकी रोप काढलेला आहे आणि आत्ता जस्ट आमचे लंच टाईम झालेला आहे. सो आता शेतातला लंच टाईम आता आपण मस्तपैकी एन्जॉय करूयात. आणि बऱ्यापैकी पाणी आम्ही इथे साचवलेलं, आता आलो तेव्हा काहीच पाणी नव्हतं, बट जाणारं पाणी सगळं लिपून टाकलं आणि छान प्रकारे आम्हाला रोप काढायला खूप मस्तपैकी पाणी इथे साचलेलं आहे आता. आणि आता आमच्या दिदूबाई काढतात रोप, मागे मम्मी वगैरे सगळे जेवण वाढायची तयारी करतायत. सो आता चला तुम्हाला दाखवते आपल्या दिदूबाई कशा काढतात ते रोप. इकडे आहेत आमच्या बहिणाबाई ज्या रोप खणतायत. इकडे जे आहे ते इकडून अजिबात पाणी नाही आहे. तर या साईडने आम्ही रोप काढत आलो, तर इथे पाणी होतं, बट इथे या साईडला काहीच पाणी नाही, इथे चढ आहे. ही ताल पडल्यामुळे इथे पूर्ण मातीच असते, त्यामुळे या साईडची पूर्ण जी ताल आहे ती पूर्ण जड झाली. सो पाण्याने खूप जास्त आमची इथे वांदे गेलेले होते, बट एनिवेज आम्ही इथे पाणी होतं त्यामुळे बऱ्यापैकी दाढ इथे कव्हर केलेली आहे. सो आता इकडचं पण थोडं हळूहळू होईल, पाणी सरकत जाईल. सो आता मज्जा येणार आहे. चलो आता फटाफट आता आपण जेवून घेऊयात. जेवण म्हणजे आमचा आता उपवास आहे तिघींचा, त्यामुळे आम्ही फराळ करतो. आणि आमच्या वहिनीबाई त्यांच्या पाचपासून पहिल्या गेल्यालाच फराळ करायला. सो आणि मागचं क्लायमेट बघा किती छान आहे. इथे मस्तपैकी शिंदीचं झाड आहे, पाऊस ये जा करत आहे. आणि इथे मस्तपैकी आमच्या आता भात लावणी आहे. आज आमचं हे बऱ्यापैकी रोप आम्ही कंप्लीट करणार आहोतच. स्वतः चला मस्तपैकी फराळ करूत आणि परत आपण आपले रोप काढू लागत. चलो. आणि इकडे बांधावरती सगळ्यांचं जेवणाची तयारी चालू आहे. आणि इकडे आहेत आपल्या दिवताई, ऋतिका ताई, इकडे पहा. इथे मस्तपैकी आता इथे रोपं काढून आम्ही अशी लाईनशी लावलेली आहेत. ही होती आमच्या बहिणीची आणि दादा मामाची पात. तिकडे पलीकडे ही आहे ही पूर्ण माझी पात आहे. आणि आता इथपर्यंत आलेला आहोत. स्वतः इथे पाणी नाही आहे, सो त्यामुळे आता थोडं जेवणानंतर काढते. अशा प्रकारे इथे पाणी पूर्ण हर्षल आणि भाऊ पप्पा यांनी अडवलेलं आहे. आणि असं पाणी आता आपल्या रोपामध्ये चाललेलं आहे. आणि तिकडे बांधावरती सगळ्यांची जेवणाची तयारी चालली. आणि तिकडे आहेत आमच्या वहिनीबाई, इकडे बघा त्यांचं चाललाय फराळ. सो चला आता मी पण जाते फराळ करते. इकडे सगळ्यांचं आता जेवण चाललेलं आहे, या सगळ्यांनी जेवायला. आणि इकडे आहे आमची फराळवाल्यांची टीम आहे, इथे संघर्ष चतुर्थीवाली, यांचा इथे फराळ चाललेला आहे. आणि इकडे आहेत आमचे बंधुराज. काय आहे तुमच्या ताटामध्ये सांगा बरं. इथे आहे तोंडी लावायला फरसा. आणि इकडे आमच्या मातोश्री, इकडे हर्षलराव बसलेले आहेत, त्यांनी आसन आणलेलं आहे. आणि इकडे आहेत दादा मामा, इकडे बघा या, आता सगळ्यांनी जेवायला या. आणि इकडे आमच्या वहिनीबाईंनी तर ऑलरेडी फराळ सुरू केलेला आहे. इकडे दिदूबाई बसलेत.
सो आता मस्तपैकी बांधावर बसून आमचं इथे जेवणाचे बेत चालू आहेत. इकडे मागे बघू शकता इथे सगळेजण आहेत आणि तुम्हाला दाखवते आता आपल्या फराळामध्ये काय आहे ते. सो आजचा संकष्टीचा फराळ आता मस्तपैकी आपल्या इथे खिचडी आणि इथे वेफर्स आहेत. मस्त शेताच्या मस्तपैकी बांधावरती बसून आता आमचा फराळ झालेला आहे. तर चला आता जेवते मी. आता इथे मस्तपैकी खिचडी आहे आज, ते पण तिखट टाकून गेलेली आणि आहेत वेफर्स. आता मी फटाफट संपवते आणि नंतर आपण भेटूयात. सो आता इथे आमचं मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही मस्तपैकी फोटो सेशन वगैरे करणार आहोत. सो आता पटापट फोटो काढून घेणार आणि ते तोपर्यंत यांचं सगळ्यांचं जेवण होतं आणि त्यानंतर पुन्हा आपली ड्युटी ऑन होईल. सो चलो, इकडे बघा हे सगळेजण आता बसलेले थोडंसं रेस्ट करतील आणि त्यानंतर मग पुन्हा आपण रोप काढायला सुरुवात करायची. सगळ्यांनी पटपट केला तर लवकर होईल. या आमच्या बंधुराजांनी जर कंटाळा नाही ना गेला तर पटपट होईल आमचं. पण हे पोरग करतच नाही, त्याला रोप काढून येत नाही म्हणे. इकडे बघा रे बोरा जरा, इकडे बघ. इसको नहीं आता, इसके बीवी को आता है, ये इसको सिखाती है. इसके मम्मी पापा ने बहुत लाड किया है उसका, इसीलिए देखो मामा को बुला रहे हैं. देखो देखो मामा मामा बोल रहे हैं. ये उसकी मम्मी और इसके पापा दोनों ने बहुत बहुत लाड प्यार से बच्चा ना बहुत बिगड़ा हुआ है. बिगड़ा मतलब वो काम नहीं करता ऐसे. और ये देखो भाभी और उसकी ननंद, देखो हिदगुदाची त्याच्या चर्चा चालू आहे. तर सगळ्यांच्या आता इथे एक 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 काय काय चाललेलं आहे. इकडे नंद भाऊजांच्या इथे मस्तपैकी गप्पा चाललेल्या आहेत. तिकडे बसलेले आहेत सगळेजण आणि तुम्हाला इथे दाखवते ही जे खासर आहे आमच्या खाली पूर्ण तिथे सगळी असं मातीच असलेली आहे. तर ट्रॅक्टर गेला ना इथे पूर्ण काढून दिली. यावर्षी कशी शेतकऱ्यांनी शेती करायची आणि आमच्याकडे तर पूर्ण तालच कोसळलेली आहे. असं काहीसं यावर्षी सगळं फेस करायचं आहे. त्यामुळे बघूया आता सगळं देवाच्या हातामध्ये. आपण कशा प्रामाणिक केले तर आपल्याला फळ नक्कीच जाईल ते. सो लेट्स डू इट. आणि तिकडे पहा ओढ्याचं पाणी कसं वाहतंय आणि इथे मस्तपैकी वातावरण. आता धुकं वगैरे गेलेलं आहे आणि इथे वाढोबाचा डोंगर पूर्ण क्लिअर दिसतोय. वरच्या माच्या पण पूर्ण क्लिअर दिसत आहेत आणि या मस्त आपण डोंगराच्या भागामध्ये आपल्या कड्यातली लावणी करत आहोत. सो आता इथे आमच्या दिदीच्या आणि आमच्या बहिणीमध्ये इथे प्लॅन आहे की इथून त्या मस्तपैकी जम्पिंग करत इथे उडी मारणार आहेत. सो बघू आपण त्यांच्यामध्ये किती डेअरिंग आहेत ते. सांगा बरं, करू शकता का तुम्ही पोरींनो? तुम्हाला ढकलू शकतो. आम्हाला ढकलू शकता? ऑन कॅमेरा सगळं रेकॉर्ड होईल. नो नो नो, व्हिडिओच्या नादात आम्ही जाऊ शकत नाही. तुम्हाला पण आम्ही ढकलून पळून देऊ शकतो बघा. आणि तिकडे आमचे बंधुराज दिसत असतील तुम्हाला, जे झऱ्याचं पाणी आता आणायला गेलेले आहेत पिण्यासाठी. आणि इकडे हर्षल दादा तर फुकट पकड इथे राबत आहे. हर्षल, ए हर्षल, हर्षल, इकडे आमच्या हर्षल राव उगाचच निस्ते करतात मातीमध्ये. इकडे बघा, बघू शकता तुम्ही यांना. करते पोरग काम करते. फक्त मूड बांधतात नाही पोराला, बाकी करू शकते. आणि अशा रस्त्यात आम्हाला खाली जायचं आहे. चला आता परत बहिणीबाई गेलेले त्यांच्या पाथीवरती आणि ते रस्ता पूर्ण कसा झाला इथे बघू शकतो. किती चिखल झालाय कारण की ताल पडल्यामुळे पूर्ण इथे माती झाली. आता सगळ्यांचं जेवण झालंय. तिकडे आमचे बंधुराज आलेत आता पाणी घेऊन झऱ्याचं पिण्यासाठी. आणि त्या हर्षल दादा चालले तेलाची डबडी घेऊन. आणि आता आमच्या वहिनीबाई त्यांची ही पात पोचून आता तिकडून थोडाच कोपरा राहिलाय म्हणून तशीच चाललेत. आता ही यांची पात पोचलेली, आता एवढाच कोपरा राहिलेला आहे. त्यामुळे आता असं जाणार आहे. आम्ही फक्त एवढं घेऊन येणार आणि परत सगळ्यांनी अशा पातीण्याच्या पटकन आज कंप्लीट होऊन जाईल. देते का मॉडर्न तिवकं पेनचा बकेट. इकडे वहिनी आमच्या चालू केलेला आहे रोप खणायला. दिदूबाई आलेल्या आहेत. हर्षल दादा इथे पाण्याची सोय करत आहेत. आणि ही अशी मस्तपैकी मोठांची रांग आम्ही इथे ठेवलेली आहे. रोप खणात जायचं आणि पाठीमागे असे रोप असे मोठे टाकत जायचे. सो अशी मस्तपैकी मोठांची रांग आहे. आणि हे मस्तपैकी आपलं भाताचं रोप आहे आणि ही माझी पात आहे. आणि
सो आता सूर्यदेव आपल्यावरती प्रसन्न होऊन मस्तपैकी सूर्यदेवांनी त्यांचं दर्शन दिलेलं आहे. बट अशा वातावरणात त्यांचं पण जास्त दर्शन नको, नाही तर हातपाय पूर्ण काळवंटात, कारण की खत असते. त्यामुळे आता सगळ्या जणांची आता परत इथे बॅक टू वर्कचं पोझिशन आलेली आहे. हे सगळेजण आलेत आणि इकडे दिदीबाई पण लागलेली आहेत. आमचे बंधू राष्ट्र पाण्याची सोय करतात, तर आम्ही पण करावं. आता आम्ही पण आता जातो कामाला. चला आता इकडे मम्मी पण पाण्याला इथे जागा करते यायला. आणि इकडे आमचे बंधू राष्ट्रांचा आवाज टाकतात. तिकडे आपले मेन ओनर इथे बसलेले आहेत. इथे आहेत आपले पप्पा. तर चला आता परत कामाला सुरुवात. आणि इकडे आपल्याला खेकडीचं पिल्लू मिळालेलं आहे. हे बघा, पडली गिर गई वो. आणि इथे आपले न्यूली वेड्स कपल बघा, इथे मस्तपैकी जोडीने यांची पाच चाललेली आहे. आता आमची पटापट रोप निघून होणार आहे. बघा आता कसं पटापटा शिकवती बायको बघा नवऱ्याला. नवऱ्याला रोपच खणता येतं पण बांधता येत नाही. आता आमची बहिणी आमच्या भावाला रोप खणायला शिकवते. ये देखो, ये लड़का, मला जमत नाही का? इसको नहीं आता है रोप खणने को. जोर से फटाफट. आणि ते मामाश्रींचं आगमन झालेलं आहे. आता मामाश्री बघा किती पटापटा पाती नाही देतात. तिकडे मम्मीने सुरुवात केलेली. दीदी इथला कोपरा काढती. तिथे आपले पप्पा आहेत. चला पटापटा. आता फटाफट ही पाते ना आमची लय फास्ट जाणार आहे बघा. ही घेतली कारण की इथं ही जोडी आहे. इथं ये लडका देखो. आणि मामाश्रींनी त्यांचं मॉडर्न चिवकं घेऊन आलेले आहेत. आता मस्तपैकी आसनच होणार आहेत. मामा कुठल्या पातीवर जातात ही वाट बघू आपण. बघू आता मामा इकडे या गाव. मामांनी आता इथं कडाची पात घेण्याऐवजी मामांनी मधीच आता आसनस्थ होण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. आता मामाचं चिवका बघा. मामा बसून दाखवा तुमच्या मॉडर्न आसनावरती. चला मामा आपले आसनस्थ झाले. 45 मिनिट्स मध्ये एवढं होणार आहे असं आमच्या बंधुराजांचं आहे. 45 मिनिट वाला मामा. अरे बायको आणि इथं फोटो काढायचा बघा. आणि खणायचं आसन बायकोकडे जायचं बांधायला. वा शेतकरी. आणि असं मूठ खणून दिल्यात. तर बायकोच्या राज्यातच बायको शिकू शकते. आम्ही काय बोलणार आता. असं दाखवावं लागतंय. असे क्वालिटी मूठ आमच्याकडे आहेत आमच्या बंधुराजांचे. हे देखा. आणि इथं आता हर्षल दादानी खूप छोटी अशी खेकडीचं पिल्लू आणलेलं आहे. हे बघा इथूच असते खेकडीचं पिल्लू. आणि इथं आहेत आपला हर्षल दादा. कुठे गेली? थांब खाल्लं कुठं बघा. इथे एवढूशी आहे. आता पडून नाही. एवढं छोटं पिल्लू आहे तरी पण बघा त्याचा नांगा कसा मला लावायला पाहते. आणि हे पण दुसरं आहे. इकडे दाखव. चला आपण सोडूया ह्यांना. आता हे दोन्ही पिल्लू बघा. दोन्ही पिल्लू. त्या एकाला मी सोडून देते आणि एकासोबत मी फोटो काढणार आहे. त्याला सोडून देते. जा बेटा जिले आपली गेलं. आता भरपूर असे फोटो वगैरे काढलेत. आता आम्ही परत आता कामाला. चला आता पटापट उरकून टाकूयात. आणि पावसाने जरा सुट्टी दिलेली आहे त्यामुळं आता पटपट होणार आहे. इकडे मम्मी आणि दीदी हा कोपरा थोडासा पाण्यात माती होती तिथं ते काढतात. आणि तिकडे ती गजन लावली. आणि मी आता ही पात घेणार आहे. चलो.
सो आता फायनली आमचं हे पूर्ण रोप काढून झालेलं आहे आणि आता उद्या सगळे चिखल करून पुन्हा इथे भात लावणी करणार आहेत. पण उद्या आपलं ऑफिस आहे त्यामुळे आम्हाला तर सुट्टी नाही आहे, त्यामुळे आम्ही उद्या मॉर्निंगला आता पुण्याला रवाना होणार आहोत. सो आता हे रोप तर झालेलं आहे आणि खूप जास्त लेट झालेलं आहे. सो आता परत चला आता जाऊयात घरी आणि आता वाटेवरती मस्त हे हातपाय वगैरे धुवून घेऊयात. चलो. हे सगळं जे रोप आहे ते आमचं काढून झालेलं आहे. इथे ताल पडल्यामुळे खूप जास्त त्रास झाला कारण की पूर्ण रोपामध्ये माती होती. बट एनिवे आम्ही खूप छान प्रकारे हे रोप काढून घेतलेलं आहे. सो आता चला जाऊयात घरी. सगळ्यांनी जे येताना आम्ही हे आमचे मॉडर्न तिवकी घेऊन आलो होतं, ज्याने त्याने आपापलं घेऊन चाललेलं आहे. सो मी पण माझा इथे तेलाचा डबा घेतलेला आहे आणि आता पुढे मम्मी वगैरे पण त्यांचे कागद वगैरे धुत आहेत. चला आता आपण पण हातपाय धुवून घेऊयात आणि खूप जास्त काळं होऊन आलेलं आहे. समोर चालले आहेत पप्पा, वहिनी, मम्मी आणि दीदींचं सगळं कागद वगैरे क्लीन करून झालेत तर त्या निघाल्यात. आणि रस्ता फारच चिकचिकीचा झालेला आहे. तर मम्मी हे चाललेले आहेत पुढे. दाखव नाही. आणि इकडे आमची हर्षली जी शेवटपर्यंत काम करत राहिलेली आहे आणि खूप जास्त अंधार पडत चाललेला आहे. आणि आता आम्ही घरी चाललो आहे. दीदी मम्मी आत्ता जस्ट पुढे गेलेले आहेत आणि आम्ही पण आता पटपट जातो. तर तुम्हाला आत्ता आपला आता भात लावणीतला हा एक ब्लॉग, पूर्ण भात लावणी नाही म्हणू शकत कारण की फक्त आपण भाताचा रोप खणलेला आहे. तुम्हाला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे पण भात लावणी आहे का आणि तुमच्याकडे पण अशीच काही भात लावणीमध्ये नुकसान झालेलं आहे का ते पण मला कमेंट करून सांगा. तर आता आम्ही पटपट घरी जातो आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा. भेटू ते का अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.